नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त गोविंद लाडू बघणार आहोत। सुदाम्याचे लाडूही म्हणतात त्याला। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर एकदम घरगुती साहित्यामध्येच होतात हे लाडू। 1 वाटी पोहे घेतले, त्याच्या निम्मे आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। पोहेच्या निम्मे आपल्याला खोबरं घ्यायचं आहे। खोबरं एवढेच आपल्याला ही आपली फुटाण्याची डाळ असते ना चिवड्यातली ती घ्यायची आहे। 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम घ्यायचे। वेलची पूड 2 ते 3 वेलची पूड इथं बारीक वाटून घेतले आणि त्यामध्ये चिमूटभर आपल्याला त्यासोबत आपल्याला इथं जायफळाची पूड पण घ्यायची चिमूटभर आणि साजूक तूप घेतलंय। तर मग आता चला पुढची रेसिपी बघूया। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये थोडंसं साजूक तूप टाकून घ्यायचंय आपल्याला। साजूक तूप थोडंसं गरम झालं की पोहे टाकून घ्यायचे। आपण नेहमी जे पोहे बनवतो खाण्यासाठी नाश्त्यामध्ये ते पोहे घेतले तिथं। आता मध्यम गॅसवर आपल्याला हे छान असे खरपूस लाल रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचे। मस्त तर आपले पोहे असे छान लाल रंगावरती आले, इथं बघू शकता तुम्ही। मस्त खरपूस असे भाजून घेतले। खूप जास्त वेळ नाही लागत, 2-1 मिनिटं लागतात। आता काढून घेऊया। थोडेसे मोठ्या भांड्यात काढायचे म्हणजे पटकन थंड होतात। तर आपल्याला पुन्हा कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं इथं। तुपामध्ये आपल्याला शेंगदाणे, काजू, बदाम, फुटाण्याची डाळ आणि खोबरं सर्व टाकून घ्यायचंय। आणि शेंगदाणे मी थोडेसे भाजलेले होते आधीचे, म्हणून मी सगळं सोबत टाकते। तुम्ही हे सेपरेट पण भाजून घेऊ शकता, म्हणजे एक वस्तू करून अशी आपण भाजून घेऊ शकतो हे। तर आपल्याला हे पण छान असं मस्त लाल रंगावरती भाजून घ्यायचंय। तर आपलं साहित्य आता छान लाल रंगावरती मस्त खरपूस असं भाजून झालंय। आता एका डिश मध्ये म्हणजे आधी पोहे काढले ना त्याच ताटात काढून घेणार आहे आणि आपल्याला हे पण गॅस बंद करते इथं। आपल्याला ते पूर्ण थंड करून घ्यायचंय। आपलं हे मिश्रण सर्व थंड झालंय। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। सर्वच काढायचंय आपल्याला पोहे हे। मी थोड्या कमी प्रमाणामध्ये करते म्हणून सर्व एकत्र करते। तुम्ही असं एक वस्तू करून मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल। तर आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले सर्व मी। आणि आपल्याला हे चालू बंद मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे बारीक करायचंय, म्हणजे छान बारीक होतं। तर हे बघा असं थोडंसं चालू बंद करून अर्धवट असं मी बारीक करून घेतलंय। आता इथं आपल्याला यामध्येच हा पूर्ण इथं गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 वाटी गूळ छान बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे जास्त मिक्सरला फिरवायची गरज पडत नाही। वेलची पूड आणि जायफळ पूड जी घेतली आहे ती पण इथं आत्ताच टाकायची आहे, म्हणजे छान एकजीव होते आणि एकसंध होते। यातला आपण 2 चमचे इथं तूप टाकणार आहे। बिना तुपाचे पण छान होतात, नाही तूप टाकलं तरी चालेल, कारण आपण इथं भरपूर असा गूळ वापरलाय। तुम्हाला नसेल तूप आवडत नाही टाकलं तरी चालेल। आता मी हे पूर्ण असं बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला। तर हे बघा असं वाटून घेतलंय। खूप जास्त पावडर पण नाही करायची आपल्याला पिठासारखी। आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू जसे बनवतो ना त्या पद्धतीमध्ये आपल्याला इथं हा कूट तयार करून घ्यायचा आहे लाडूचा। आता एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ आणि तूप टाकल्यामुळे त्याचे थोडेसे खडे तयार होतात, असं चिकटपणा। एवढ्या प्रमाणामध्ये एकदम असं म्हणजे गोडीला एकदम बरोबर लाडू होतात। खूप जास्त अति प्रमाणात पण गोड होत नाही किंवा कमी गोड होत नाही। एकदम अशी पारंपरिक पद्धतीची रेसिपी सांगितली आहे तुम्हाला। आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे पूर्ण असं एकजीव करून घेतलंय मी। हे बघा सगळ्या गाठी वगैरे सगळ्या फोडून घेतलंय। आपल्याला आता याचे लाडू बांधून घ्यायचे। तुम्हाला कुठल्या आकाराचे हवे त्या आकाराचे तुम्ही इथं लाडू बांधून घेऊ शकता।
अगदी एका हाताने वळतील असे आपले लाडू इथं तयार झालेत, बघू शकता। छान दिसावं म्हणून एक काजूचा तुकडा लावायचा, म्हणजे छान दिसतात दिसताना। आणि टेक्स्चर वगैरे बघू शकता किती छान झालंय। तर आपले इथं मस्त गोविंद लाडू तयार झाले इथं करून बघा। एक मस्त एक तयार करून घेतलाय मी। आता बाकी सर्व याच पद्धतीने करून घेते। छान दिसतोय ना। तर आपले इथं गोविंद लाडू तयार करून झाले पूर्ण। एक फोडून दाखवते तुम्हाला, बघा किती छान झाले, एकदम असे मऊसूत आणि खायला पण तेवढेच छान झालेले असणार आहे। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे, एकदम पारंपरिक पद्धतीची रेसिपी ही। तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। आणि अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।